नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या विशेष मुलाखतीत आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जिच्या जीवनात आध्यात्मिक प्रवासाने विलक्षण परिवर्तन घडवले. लहानपणापासूनच विविध भक्ती मार्गांमध्ये असलेल्या आणि साधना करत असलेल्या रेणुका प्रमोद भापकर, ज्या अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी येथे राहतात, यांनी अनेक पंथ आणि भक्ती साधना केल्या, परंतु त्यांना समाधान मिळाले नाही. वडिलांच्या प्रेरणेमुळे त्या सद्गुरूच्या शोधात होत्या. त्यांनी सिद्ध समाधी योग, प्राणायाम, ध्यान साधना, रामद्वारा साधना अशा अनेक साधनांमध्ये वेळ घालवला. मात्र खरा परमात्मा कोण, हा प्रश्न त्यांना कायम सतावत होता. शेवटी त्यांच्या वडिलांना संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान ऐकायला मिळाले. त्यांनी ते तपासले आणि त्यांच्याच मार्गावर संपूर्ण कुटुंबाने नामदीक्षा घेतली. MSc इन केमिस्ट्री शिक्षण पूर्ण करून कॉम्पिटेटिव्ह परीक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रेणुका यांनी आपल्या शिक्षणात, आरोग्यात आणि कुटुंबात संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने कशी प्रगती झाली याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चला ऐकूया रेणुका भापकर यांच्याच शब्दात त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? रेणुका प्रमोद भापकर. आपण कोठून आलात? सावेडी, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपण काय शिक्षण घेत आहात? मी MSc इन केमिस्ट्री कंप्लीट केलंय आणि सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2013 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझं भाग्य इतकं छान आहे की मी अशा आईवडिलांपोटी जन्माला आले की ज्यांना पूर्वीपासून अध्यात्माची गोडी होती. त्यामुळं मी लहान असतानापासून सिद्ध समाधी योग याच्यामध्ये होते. सिद्ध समाधी योग म्हणजे काय, तर तिथे आमची शरीराची शुद्धी आणि विचारांची शुद्धी केली जाते. तिथं आम्हाला प्राणायाम, मेडिटेशन हे शिकवलं जात होतं. तर लहानपणापासून मी मेडिटेशन आणि ते करत होते. ह्याचबरोबर माझे आईवडील आणि मी ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करत होतो. नवरात्रीमध्ये आम्ही उपवास करत होतो. गणपती आले की आम्ही गणपतीची आराधना करत होतो. दसऱ्याच्या वेळेस दसरा, म्हणजे आपण जी परंपरेनुसार जे सर्व काही सण साजरे केले जातात, जेवढ्या देवी देवतांची भक्ती केली जाते तेवढे सगळ्यांची आम्ही भक्ती करत होतो. हे करत असताना SSY मध्ये आम्हाला असं सांगितलं होतं की आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांचं आहे. तर ह्या शरीराची एक दिवस माती होणार आहे आणि शेवटी उरणार आहे तो फक्त आत्मा. मग हे कळाल्यावर माझ्या वडिलांना नेहमी प्रश्न पडायचा, जर आत्मा आहे तर परमात्मा सुद्धा असणार. आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती की सर्व पुराणांमध्ये असंच सांगितलं जातं की सबका मालिक एक आहे किंवा सगळे देवी देवता एक असतात. पण तो खरा परमेश्वर कोण, खरा परमात्मा कोण, हा प्रश्न माझ्या वडिलांना नेहमी पडायचा. त्याच्यामुळं ते त्याच्या शोधात असायचे. मग सिद्ध समाधी योग हे करत असतानाच आम्हाला वडिलांना शोध होताच की अजून काही नवीन मिळेल का, ज्याच्यातून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होईल. हे करत असताना आम्हाला रामद्वारा जळगाव इथलं एक कळालं की जिथे येत्या जात्या श्वासात रामनामाचा जप करायला दिला जातो आणि ते केल्याने मोक्ष प्राप्त होतो, ही आम्हाला समजले. त्याच्यामुळे आम्ही मग जळगाव येथे रामद्वाराची साधना करायला लागलो. जवळजवळ ती साधना आम्ही 5 वर्ष केली. म्हणजे अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या भक्ती साधनेत आधीपासूनच होतो. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि निरनिराळ्या पंथामध्ये जाऊन आपण भक्ती साधना केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती सुद्धा आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे काय आलात? आमचे ओळखीचेच एक संत रामपालजी महाराजांचे अनुयायी होते. ते एक दिवशी आमच्या घरी आले आणि आमच्या घरी संत जे आहेत रामद्वारांचं त्यांचं एक कॅलेंडर लावलं होतं. त्या कॅलेंडरवर एक 10व्या द्वारापर्यंतचं चित्र होतं. तर ते संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी भक्ती करत आहात ती फक्त 10व्या द्वारापर्यंतच आहे, त्याच्या पुढेही 11वं द्वार आणि 12वं द्वार आहे. ही गोष्ट माझ्या वडिलांना जेव्हा कळाली तेव्हा माझ्या वडिलांना खूप आश्चर्यचकित
झाले, कारण त्यांना वाटत होतं की आपण आता 10व्या द्वाराची भक्ती करत आहोत आणि ह्यातूनच मोक्ष होतो. पण हे जेव्हा कळालं तेव्हा माझ्या वडिलांनी त्या संत रामपालजी महाराजांच्या शिष्याकडून सर्व गुरु महाराजांचे कॅसेट्स घेतल्या आणि सलग 3 दिवस ते सत्संग ऐकत होते आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचं पूर्ण ज्ञान प्राप्त केले. आणि नंतर ते बरवाला आश्रमामध्ये जाऊन माझ्या वडिलांनी पहिल्यांदा नामदीक्षा घेतली. माझ्या वडिलांनी नामदीक्षा घेतल्यावर ते घरी आले आणि घरात आमच्या सकाळ संध्याकाळ आरती सुरू झाली. ती आरतीचा प्रभाव आमच्यावर झाला आणि 1 ते 1.5 महिन्याच्या आतच मी, माझी आई व माझी बहीण आमच्यावर संत रामपालजी महाराजांची दया झाली आणि आम्ही 2013मध्ये बरवाला आश्रमातून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. जसं आपण सांगत आहात की आपण शिक्षित आहात, आपलं शिक्षण हे MSc झालेलं आहे आणि आजची जी युवा पिढी आहे ती खास तर भक्तिमार्गापासून लांब आहे. त्या विपरीत आपण भक्तिमार्गात आहात. तर मला असं विचारायचं आहे की या वयामध्ये, या तरुणाईमध्ये आपण भक्तिमार्गात कसे काय जोडले गेलात? सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की गुरुजी म्हणजे संत रामपालजी महाराज नेहमी सांगतात त्यांच्या सत्संगात की भक्ती करण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. मृत्यूचा म्हणजेच काळाचा इतका पगडा आहे की कुणाचा मृत्यू कुठल्या क्षणी आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि मी जसं म्हटलं की माझे आई वडील परमात्म्याच्या शोधात होते, त्यांच्यामुळे सुद्धा मला लहानपणापासून अध्यात्माची गोडी होती. जेव्हा मी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले, त्या सत्संगात संत रामपालजी महाराज यांनी संसाररूपी वृक्षाचे वर्णन करून दाखवले आणि तेव्हा समजलं की संत रामपालजी महाराज हे सगळे ग्रंथ उघडून सगळं ज्ञान सांगत आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, कुराण हे सगळ्यांचे ज्ञान सांगत आहेत. त्याच्यामुळे मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते आपण सर्वप्रथम पडताळून बघितलं आणि ज्यावेळेस आपल्याला वाटलं की हेच खरं सत्यज्ञान आहे आणि मनुष्यजन्म हा केवळ भक्तीसाठी आहे, त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यात सुरुवातीला मला आध्यात्मिक लाभ प्राप्त झाला. संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यामुळे मला हे कळालं की आपला मनुष्य जन्म कशासाठी झाला आहे, आपल्या लाईफचं मेन पर्पज काय आहे हे समजलं. त्याच्यानंतर मी शैक्षणिक लाभ झाला असे सांगेल, कारण मी BSc हे सप महाविद्यालय पुण्यात इथून केलं आणि MScसाठी मला पुणे विद्यापीठातूनच पुढचं शिक्षण घ्यायचं होतं गव्हर्मेंट कॉलेजमधून. पण पहिल्या राऊंडला मला गव्हर्मेंट कॉलेजलाच म्हणजे पुणे विद्यापीठात माझा नंबर लागला नाही. पण माझी जी संत रामपालजी महाराजांवरची दृढ विश्वासता होती मी ती तशीच टिकून ठेवली आणि त्यांच्याच दयेने माझं 2nd राऊंडला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नंबर लागला. ह्याच्यामुळे प्रायव्हेट कॉलेजला मला हॉस्टेलला 65,000 भरावे लागले असते, तर तेच माझं एज्युकेशन फक्त 2,000 to 4,000मध्ये झालं. ह्याचप्रमाणे मला शारीरिक लाभसुद्धा झाला. मला एक अक्कल दाढ येत होती आणि ती दाढ येत असताना पुण्यातले जे डॉक्टर होते त्यांनी असं सांगितलं की ती दाढ काढावी लागेल ऑपरेशन करून. मी हॉस्टेलला राहत होते त्यामुळे घरातले म्हटले की नगरला ये, नगरच्या डॉक्टरांना दाखवू. नगरला आल्यावरही मी नगरच्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनीही तेच सांगितलं की तुझी जी दाढ येते ती दाढ यायला बिलकुल जागा नाही आहे, त्याच्यामुळे ती ऑपरेशन करून काढावी लागेल. पण तो पिरियड असा होता की त्यावेळेस माझी एक्झामसुद्धा होती, त्यामुळे मला ऑपरेशन कोणत्याही प्रकारचे करायचे नव्हते. मी मनातल्या मनात परमात्म्याला विनंती केली. डॉक्टरांकडून आल्यावर परमात्म्याच्याच म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या फोटोसमोर मी दंडवत प्रणाम घातला आणि सतनामाचा जाप करायला लागले. ते करत असताना मला संत रामपालजी महाराजांचे दर्शन झाले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून दर्शन दिलं आणि ते होताच माझ्या शरीरातल्या, माझ्या दाढीमध्ये ज्या वेदना होत होत्या त्या वेदना पूर्णपणे थांबल्या. म्हणजे मी डॉक्टरांकडून जाऊन आले होते, मला अजून गोळ्यासुद्धा घ्यायच्या होत्या, ते घेण्याच्या आतच माझ्यावर पूर्ण त्या ज्या वेदना होत्या त्या थांबल्या. त्याच्यानंतर मला एकही गोळी घ्यावी लागली नाही आणि ती जी दाढ आहे, हा मागच्या वर्षीचा म्हणजे 2019चा प्रसंग आहे, आज 2020 आहे, ती दाढ पूर्णपणे आलेली आहे. ती दाढ ऑपरेशन काढून काढावी सुद्धा लागलेली नाहीये. म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मला इतका मोठा ऑपरेशन माझं टळलेलं आहे. ह्याच प्रकारे मला अजून वेगवेगळे लाभ झाले.
ते म्हणजे कौटुंबिक लाभसुद्धा झालेले आहेत. माझी जी बहीण आहे, म्हणजे आम्ही दोघी आमच्या आईवडिलांना मुली आहोत, तर माझ्या आईवडिलांना नेहमी आमच्या दोघींच्या विवाहाचा हा प्रश्न असायचा. पण संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यापासून ते ह्या टेन्शनमधून मुक्त झाले आणि माझ्या बहिणीचाच मोठ्या बहिणीचा हा रमैनी विवाह सोहळासुद्धा आता लवकरच संपन्न होणार आहे, जो की विना खर्च, विना हुंडा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मानपान, देणघेण, DJ, वरात अशा कुठल्याही पद्धतीवर खर्च न केल्या जाता साध्या 17 मिनिटाच्या संत रामपालजी महाराजांच्या आरतीने हा विवाह सोहळा संपन्न पडणार आहे. म्हणजे परमात्म्याने फक्त माझ्यावरच नाही तर पूर्ण माझ्या कुटुंबावरही आत्तापर्यंत दया केलेली आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. त्याचप्रमाणे आता आपण सांगत आहात की आपली जी थोरली बहीण आहे तिचा रमणीचा कार्यक्रम आहे. तो जो काही रमणीचा विधी आहे किंवा तो जो काही लग्न सोहळा आहे तो कशा प्रकारे होतो हे दर्शकांना अनुभवायला मिळेल का? हो, हा जो रमैनी विवाह सोहळा आहे ह्याच्यामध्ये काय असतं की संत रामपालजी महाराजांची एक दुपारची आरती असते, त्यालाच आपण असुरनिकंदन म्हणतो, ही लावली जाते. ही 17 मिनिटांची आरती असते. ह्या आरतीमध्ये पूर्ण सर्व देवी देवतांचा सुद्धा उल्लेख केलेला असतो आणि तसेच या रमैनी विवाह सोहळ्यात कुठल्याही प्रकारच्या ज्या परंपरेनुसार आपण करत आलेलो असतो त्या परंपरा नसतात. DJ, बरात ह्यावर आजकाल खूप व्यर्थ खर्च केला जातो. त्याच्यामुळे मुली ह्या आईवडिलांना एक प्रकारच्या ओझं वाटत असतात. त्यामुळेच हे एक समाज सुधारेचं काम संत रामपालजी महाराज यांनी चालवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आम्ही पाऊल ठेवून माझ्याही आईवडिलांनी रमैनी विवाह सोहळाच करायचं ठरवलं आणि परमात्म्याच्या दयेने माझ्या बहिणीचा आता तो रमैनी विवाह सोहळा पार पाडणार आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या बहिणीचा रमैनी सोहळा जो आहे पार पडणार आहे, तर जो समोरची जी पार्टी आहे, जो वरपक्ष आहे, त्यांनी आपल्याकडे काही मागणी केली आहे का? संत रामपालजी महाराजांची इतकी मोठी दया झाली की माझ्या आईवडिलांना सगळे नातेवाईक नेहमी विचारायचे की आता तुम्ही जी भक्ती करत आहात ह्यातलं स्थळ कसं काय येईल. पण संत रामपालजी महाराजांच्या दयेने तिला जे स्थळ मिळालं आहे ते सुद्धा संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांनीही कोणत्याही प्रकारचा हुंडा आमच्याकडून घेतला नाही किंवा त्यांनी कोणत्याही मानापमानाची अपेक्षा आमच्याकडून केलेली नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे कुठल्याही प्रकारचं देणं घेणं करत नाही आणि एकदम साध्या पद्धतीने कुठल्याही कर्मकांड न करता 17 मिनिटामध्ये रमैनी अर्थात लग्न सोहळा पार पाडतात. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आजचा जो युवा वर्ग आहे तो जो वर्ग आहे हा मुख्यतः एन्जॉय करण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करणे, त्याचप्रमाणे पार्टीज करणे, त्याचप्रमाणे मूव्हीज बघणे आणि आत्ता तर मोबाईलवर तासनतास सोशल मीडियावर किंवा व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सोशल मीडियावर आपला टाईम व्यस्त करणे हाच एक युवा पिढीचा आजचा छंद आहे. तर यापासून आपण वंचित आहात, यापासून आपण वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहात. तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा जो आपला मित्रपरिवार आहे, त्याचप्रमाणे जे आपले नातेवाईक आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? मी ह्या सगळ्यांना संदेश नाही देऊ शकत, पण मी नक्कीच विनंती करू शकते युवा पिढीला की आपण जे म्हणतो की एन्जॉयमेंट हेच लाईफचं पर्पज आहे, पण तसं नसून मोक्ष, सॅल्वेशन हे लाईफचं मूळ पर्पज आहे. आणि आपण आज विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानलं आहे, पण मला सगळ्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की लहानपणी आपण विज्ञान, शाप आणि वरदान ह्या दोन्ही बाजूंनी निबंध लिहिलेला आहे. ज्यावेळेस विज्ञान हे शाप ठरतं तेव्हा आपल्याला अध्यात्म आठवतं. जेव्हा विज्ञान संपतं तिथूनच खरं तर अध्यात्म सुरू होतं, हे आपण विसरता कामा नये. म्हणूनच अध्यात्म काय आहे, ही सद्भक्ती काय आहे आणि त्या सद्भक्तीचा मार्ग आपल्याला कोण दाखवल ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. जसं की ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे त्यांची 2 पुस्तकं मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत. आजची ही युवा पिढी हे पुस्तक मागवून वाचू शकते. तसेच मला बाकीचे जे मंडळी आहेत मोठे, त्यांना असं सांगावंसं वाटतं की आपण
उन्हाळ्यात एखादा माठ खरेदी करताना सुद्धा तो वाजवून पाहतो, म्हणजे तो चांगला निघेल का नाही हे तपासून बघतो. मग आत्तापर्यंत आपण जी भक्ती करत आलो आहोत ती तपासून बघितली पाहिजे. आपण जे करत आलो आहोत ते ज्ञान आपण सत्संग ऐकून किंवा पुस्तक वाचून तपासून बघितलं पाहिजे, एवढीच मी त्यांना विनंती करू शकते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे, परंतु आपण असं का सांगू शकता की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत की जे आज समाजाला नशेपासून किंवा कुरीतीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आज समाजामध्ये, आज जर बघितलं जगामध्ये बरेचसे साधुसंत आहेत, तर ह्या सर्व संतांच्या मध्ये केवळ संत रामपालजी महाराज हेच खरं ज्ञान देतात किंवा हेच खरे संत आहेत, हे आपण कसे काय सांगू शकाल? कारण संत रामपालजी महाराज यांनी संसाररूपी वृक्षाचं वर्णन केलेलं आहे, आत्तापर्यंत जे कुणीही केलं नव्हतं. त्याच्यामुळे आपण त्यांनाच तत्वदर्शी संत मानलं पाहिजे. आणि ते बाकीचे जे संत आहेत ते तोंडी ज्ञान सांगतात, पण संत रामपालजी महाराज हे प्रत्येक ग्रंथ उघडून दाखवतात आणि अक्षरशः बोट ठेवून दाखवतात की त्याचा अर्थ काय आहे आणि त्या सद्ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे. हे सगळं समजून सांगणारे जे संत असतील तर ते फक्त संत रामपालजी महाराज हेच आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज हेच एकमेव संत आहेत की जे शास्त्रांच्या आधारावर ज्ञान सांगत आहात आणि सद्भक्ती देत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या श्रोत्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी आणि त्यांच्याकडनं गुरुउपदेश घ्यायला हवा, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुउपदेश कसा घेऊ शकेल? आता TV चॅनलवर जे नंबर्स येतील त्या नंबर्सवर, फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही त्या नंबरवर फोन करून जवळच्या नामदान सेंटरशी कॉन्टॅक्ट करू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. आणि जर एखाद्या श्रोत्याला किंवा भगत समाजाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती त्या नामदानावर जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत. हे जे पूर्ण ज्ञान आहे, ही जी नामदीक्षा आहे ही पूर्णपणे मोफत आहे. ह्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा किंवा खर्च करावा लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.